नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या लोकप्रचारादरम्यान चांदा येथील प्रगतशील शेतकरी यांच्याशी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजने साधला संवाद. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शंकरराव गडाख यांच्या लोकप्रचारादरम्यान चांदा येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विजूभाऊ रक्ताटे, अनिलराव आडसुरे, अशोक चौधरी, प्रकाश भालके, बंडू दहातोंडे, सोमा भालके, संजू भालके यांच्याशी थेट संवाद साधला आहे. ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. नमस्कार प्रेक्षक हो, राष्ट्रीय लोकराज्य न्यूजच्या माध्यमातून आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेवासा विधानसभा मतदारसंघ या माध्यमातून आज आपण चांदा या गटात आलेलो आहोत. या मालिकेत नेवासा मतदारसंघाचा आढावा या माध्यमातून आज आपण चांदा या गटात आलेलो आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय शंकररावजी गडाख पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी अनेक युवा कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. पण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी या सर्व कार्यकर्त्यांना विचारतो की जनतेचा वाढता कौल आणि आमदार साहेबांचे गेल्या 5 वर्षातील कामं यांचा योग साधून काय वाटतं तुम्हाला या चांदा गटामधून? माझं नाव सोमनाथ विठ्ठल भालके, मी चांदा येथील रहिवासी असून तर गेली 5 वर्ष शंकरराव गडाख साहेबांनी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण सर्वगुण संपन्न असा विकास केलेला आहे. काही 1-2 असं काही कामं केले आणि त्याच्यावरच ते समजा सांगत नाही हेच कामं केले. मागील विरोधी आमदारांनी काय केलं, 4-2 रस्ते केले, ठीक आहे, पण अनेक आहे ना. आपल्या रोज एकच भाजी खाऊ शकतो का आपण? आपल्या आरोग्याला जर सर्वगुण संपन्न लागतं तसं शंकरराव गडाख साहेबांचं काम आहे. पूर्ण प्रत्येक आरोग्य, शिक्षण सगळं म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत, वृद्ध, तरुण, समजा शेती वगैरे सगळं टोटलसाठी आहे ना. एक गडाख साहेब हे नेतृत्व एक कुशल आहे. त्यांचं पाणी असो सर्वांसाठी ते योगदान असतं त्यांचं. बारीक सारीक गोष्टीचं सर्वांगीण विकास जो म्हणतात ना तो राहतो. म्हणजे विकासाचं पर्व म्हणजे आमदार यशवंतराव गडाख आणि शंकरराव गडाख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक ज्या काही शासकीय योजना आहेत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम गडाख कुटुंबियांकडून झालेलं आहे. बरोबर. आपल्याकडे आणखी एक काय सांगता येईल आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून? काय नामदार साहेबांकडं एक म्हणजे तालुक्याचं खूप मोठं व्हिजन आहे. त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे आणि तरुण युवकांच्यासाठी कामगार म्हणजे उद्योगधंद्यासाठी त्यांच्याकडं आहे. समजा कारखान्याच्या माध्यमातून, एज्युकेशनच्या माध्यमातून. आणि समोरचे काय होतं, समोरचे उमेदवार आहेत पण सध्या त्यांच्यातच भांडणं चालू आहेत. शेपटा घेणं, भानगडी घेणं, चौथरीवर जाणं हे एकदम चुकीचं आहे त्यांचं. पण त्यांनी ते करायला नाही पाहिजे, पण ते करतात. पण तरीसुद्धा शंकरराव गडाखची जी ताकद आहे किंवा त्यांच्या वैयक्तिक लोकांशी जे कॉन्टॅक्ट आहे, संबंध आहे, तो अतिशय चांगला आहे आणि त्यातूनच त्यांना विजय मिळणार आहे. परंतु आता ही तिरंगी लढत आहे विधानसभेची. यामध्ये काय वाटतं तुम्हाला? हे मताचं विभाजन होऊन आपले उमेदवार निश्चितच विजयी होतील? निश्चित विजय होतील. 40 ते 45 हजाराच्या लीडनी निवडून येतील ते. अरे वा. जे उमेदवार स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाही ते ज्या सर्वसामान्य जनतेचे नाही होऊ शकत. बरोबर. त्यामुळे शंकरराव गडाख सर्वसामान्याचं सर्वसमावेशक नेतृत्व आहे. पार बाळ गोपाळापासून वृद्धापर्यंतचं नेतृत्व करणारं शंकरराव गडाख आहे. आणि त्यांनी म्हणजे तालुक्यात 300 शेततळे म्हणजे बांधारे केलेले. ते 300 बांधाऱ्याचा म्हणजे जो दुष्काळी पट्टा आहे त्या भागात त्या खूप मोठा फायदा त्याच्यामुळे झालेला आहे. त्या लोकांना आज पाणी भरपूर आहे. आम्हाला झाला फायदा, सगळ्याच लोकांना फायदा झाला. साखर कारखानदारी, एज्युकेशन संस्था, या रोजगाराच्या माध्यमातून अनेकांची संसार या ठिकाणी फुललेली आहेत आणि उभा राहिलेली आहेत. अनेक तरुण वर्ग या ठिकाणी उभा राहिलेला आहे. बाळासाहेब काय म्हणता येईल याबाबत? आज हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाला काम करतात. का करतात तर विकास. नुसतं विकास म्हणजे काय तर नुसतं विकास म्हणजे विकास नव्हे तर तरुणांना रोजगार, हाताला काम, पोटाला अन्न नामदार साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी जवळजवळ 35 ते 40 कोटी रुपयाचं काम फक्त चांदा गावात नामदार साहेबांनी स्वतःच्या निधीतून या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे इथे कुणालाही शंका नाही का नामदार साहेब भरघोस मतांनी इथून निवडून येतील. 40 ते 50 हजार मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून येऊ. निश्चितच खरं तर ही निवडणूक याच्यासाठी महत्त्वाची आहे की आपलं जे कुटुंब असेल, आमची शिक्षण संस्था आहे,
त्यानंतर मार्केट कमिटी, त्याच्यानंतर कारखाना आहे, अशा अनेक कुटुंब तिथं कामाला लागतात. आणि आमच्या ज्या आया बहिणी असतील त्या आमच्या शिक्षणासाठी सोडून जातात. आमचे युवा नेते आदरणीय उदयनदादा गडाख यांनी ज्यावेळेस मिटिंग घेतली की आमची महिला सुरक्षित राहिली पाहिजे, तर याकरता सर्वच कार्यकर्त्यांनी बसून की महिलांना कुठं त्रास झाला नाही पाहिजे. आत्ता ही जे लाडकी बहीण काढली, तर लाडक्या बहिणींनी सांगितलं की आता ना परवा दिवशी मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्यामुळे आमचे नेवासा तालुका आहे. तर मला एक त्यांना असं सांगावं असं वाटतं की आमचा हा नेवासा तालुका ज्या माऊलींनी आम्हाला सांगितलं की हे विश्वाचे माझे घर, खऱ्या अर्थानं नामदार साहेब हे विश्वाचे माझे घर म्हणजे प्रत्येक कुटुंबात त्यांची नाळ जोडलेली आहे. आणि त्या नाळ जोडलेल्या असताना या कुटुंबात प्रत्येक लक्ष देतात. आणि हे फक्त सगळं गद्दारी लोक आहेत, म्हणजे पक्षाचं कोण कुठं उड्या मारायची, कुठं काय करायचं, यांनी फक्त त्यांच्या फोडाफोडीचं राजकारण केलं. आणि ही मंडळी स्वतःची होऊ शकली नाही तर जनतेचे काय होणार. आता त्यांनी मी बघितलं शपथविधी झाला शनी मंदिराच्या ह्याच्यावर चौथरीवर जाऊन हात ठेवून खोटी शपथ घेतली, खोटं बोल पण रेटून बोल अशी यांची पद्धत आहे, गळ्यात मळून घेतली. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहून असं वाटतं की ही लोक जनतेला न्याय देऊ शकत नाही, कारण की हीच लोक खोटी आहेत, एकमेकावर आरोप करतात, एकमेकावर भाष्य करतात, परंतु हे यांचं सगळं थोटांड आहे. आणि आवर्जून असं सांगावंसं वाटतं की आमच्या माऊली आदरणीय सुनीताताई गडाख यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक असे प्रपंच उभा केले, त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून भरपूर कामं झाले. आणि विशेष बाब म्हणजे आमच्या चांद्यामध्ये 30 ते 35 कोटीचा निधी आला, रोडचे कामं असतील, सभामंडपचे कामं असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या 15-16 कोटीचं जलजीवनचं काम आहे, पाण्याचं, ते आमचा मोठा प्रश्न सुटला. असे अनेक कामं सांगता येतील की ते नामदार साहेबांनी केले, परंतु ही मंडळी येतात आणि काही बोलथापा मारून जातात, परंतु ते वास्तव नाही आहे. तर म्हणून या नेवासा तालुक्यातला प्रत्येक युवक हा सजग आहे आणि तो माननीय नामदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. निश्चितच. आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घ्या ना. जेव्हाचं रान करून त्यांनी संस्था उभारल्या, मार्केट कमिटी उभारली आणि हे विरोधक मंडळी ते संस्था पाडायला निघलेले आहेत, हे संपूर्ण तालुक्याला दिसतंय. त्यामुळं शंकरराव तालुक्याला पर्याय पण नाही. हो, जिथं हजारो हातांना काम भेटलं, एक मिनिट जिथं हजारो हातांना काम भेटलं तशा संस्थांना यांना आरोप करण्याला यांना थोडंसं मनाला काही वाटत नाही. बिनबुडाचे आरोप करण्यात काही तथ्य नाही. शंकरराव गडाख साहेब 100% विजयी होणार आणि 40-45 हात. नेवासा प्रतिनिधी रोहित गवळीसह किशोर दरंदले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.